कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वा 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 डायरेक्ट अस्थि कलश घेऊन एंट्री आवडली आवडली आपल्याला एंट्री आवडली। मग काय करणार? एवढ्या वर्ष घरातून गायब झालेल्या बाईला घरातले कशी काय स्वीकारत्याल? चांगले आमची कामगिरी पार पडली नाहीस ना, तुझ्या बाजीला खरंच त्या अस्थि कलशात जावं लागले, ध्यानात ठेव। खरंच खरंच माझी लय मोठी चूक झाली, तेव्हा तुझं मी काम केलं। कसे भूतकाळात केलेली कर्म माणसाचे आयुष्यभर पाच सोडत नाही बा। पुष्पा ताई अजून काय पाहिजे तुला? सांगतो सांगतो सांगतो, बस बस ए राज राज नाही पण चांगले, तुला तुझी लायकी कळते, पण आमचं मन लय मोठे। बस बस इथं बस 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 म्हणलं ना, बस। हा नाही एक वेळ होती जेव्हा तुम्ही जमीनदार वतनदार होते आणि आम्ही असे खाली बसायचो, छोटी मालकीत शेतीची हिशोब आणलीत, तेवढ्या वयात तपासून घ्या छोटी मालकीत। बाजी भाऊंचे अफरातफरीचे हिशोब व्यवस्थित करून आणलेत, ते शंकर तात्यांना कळणार नाहीत असे करून आणलेत। छोटी मालकीत वाटा साफ केला बार का? छोटी मालकीन छोटी मालकीन छोटी मालकीन छोटे मालकीन, आता आम्ही सांगतो ते करायचं। जगतापांच्या नावावर घेऊन गेलेलं 12 वाटणाचं पत्र सरकारचं म्हणजे इंग्रजांचं फरमान अजून बी त्या वाड्यात आहे। सगळी बळकावलेली इस्टेट त्या सूर्याची सिद्ध करणार एकमेव दस्तऐवज आम्हाला आणून द्यायचा। एवढंच ना, का अजून काय पाहिजे? लिंगोबा, 12 वाटणांचा लिंगोबा। तो लिंगोबा फक्त सूर्याची आईन तुलाच ओळखता येतो, सूर्याच्या आईचा आता पत्ताच नाही। त्याची काकी आहे ना, पण मी कुठून आणणार? तुला चांगलं माहिती बघ, तुझ्याकडे वेळ कमी आहे। नवरा माझ्या ताब्यात विसरू नकोस। एका आठवड्याच्या आत या 2 वस्तू मला आणून दिल्या नाहीस तर तुझ्या नवऱ्याच्या खऱ्याखोऱ्या आस्तींचं विसर्जन तुला कृष्णेत करावं लागेल। अलगा ध्यानात, हो तुला हिता आणलं गेले कोणाला कळता कामा नये। ताई हे पुष्पा तू है मगर फायर मैं है। मालक, ते चहा तयार आहे, तुम्हाला बोलवायला आले होते मी। चले की वहिनी, अगं सावर स्वतःला आता, तू अशी रडल्यानं दादा काय परत येणार आहे का? चल। डॅडी, तो सूर्य आणि त्याच्या फॅमिलीची लायकी आहे का आपल्या गाडीत बसायची? तुम्ही का दिली बरं त्याला चावी? चिरंजीव, चावी देणं आणि चावी फिरवणं यात फरक असतो, तुम्हाला नाही कळायचा। आज आम्ही चावी दिली नाही, आम्ही डायरेक्ट चावी फिरवलीच। आज आपण तिच्यासाठी आपल्या गाडीची चावी दिली, उद्या त्या आपल्याला हवी असलेली चावी स्वतःहून आणून देईल। बाजी
दादा पुष्पका घे. तुझा पुढं हो. मला जरा कृष्णामाईशी बोलायचे. जा येते. कृष्णामाय, आज त्या जालिंदर नावाच्या राक्षसामुळं माझ्यावर ही येळ आली. मी आयुष्यात एकदाच चुकीची बाजू घेऊन त्या राक्षसाची साथ दिली म्हणून तो मला इकाऊ समजतोय. पण माय मी तशी नाही ग. भूतकाळात माझ्याकडनं लई मोठं पाप झालंय. त्या पापाचं वज सूर्या माझ्या पुरी आजवर वाहत्यात. खरंच माझ्यामुळं लई सोसावं लागतंय त्यांना. पण मी तरी काय करू. मला फसवलं गेलं होतं. आज पण त्या नराधमामुळं माझं कुकुट धोक्यात आहे. माय, अगं माझ्या नवऱ्यानं मला शपथ घातली या. सूर्याची साथ द्यायला सांगितली या. माझी सगळी जुनी पाप भरून काढायला सांगितल्या. माझी जाव आज कुठं हाय मला ठाव नाही. पण मी आता सूर्याची आई बनवून त्याच्या हक्काचं सगळं मिळवून देईन. माये हा शब्द आहे माझा. शालन वंस, तू का इथं उभं राहिली? गाडीत जाऊन का नाही बसली? बोलायचं होतं तुमच्याशी. कशासाठी आणलंय माझ्या नवऱ्यानं तुम्हाला इथं? काय करणार आहात तुम्ही? मगाशी मी ऐकलंय की तुम्हाला म्हणत होते की तुम्हाला इथं आणलं गेलंय. कशासाठी आणलं गेलंय? का आलाय तुम्ही माघारी? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.